संघर्ष. मित्रांनो, संघर्ष करायला शिका. संघर्ष केल्याशिवाय काही पर्याय नाही. संघर्षाशिवाय माणूस पुढे येऊ शकत नाही. त्यासाठी संघर्ष करणे खूप गरजेचे आहे. संघर्ष केला तरच आपण या जगात टिकू शकतो, नाहीतरी आपल्याला काहीच किंमत राहणार नाही. आणि विशेष म्हणजे आपण स्वतंत्र आहोत का, हे पहिले स्वतःला प्रश्न विचारा. आपण गुलामीचे जीवन जगत आहोत. आपल्याला वाटते की पण आपण स्वतंत्र आहे, पण असं नाही मित्रांनो. आपण स्वतंत्र नाही, आपण कोणाच्या तरी दबावाखाली जगत आहोत. कोणी आईवडिलाच्या दबावाखाली जगते, तर कोणी बायकोच्या दबावाखाली जगते, कोणी मुलाच्या दबावाखाली जगते, कोणी आपल्याला कोणी दारे असते. त्यासाठी आपण स्वतंत्र मनाने जगू शकत नाही. आपल्या अंतर्मनात आतल्या आत दाबले जातात आणि इतरांच्या विचारावरच आपण जगत असतो. इतरांचा विचार आपण जास्त करत असतो आणि स्वतःचा विचार आपण खूपच कमी करत असतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या मनातील अंतर्मनातील विचार बाहेर काढा आणि आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. आपण आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगलो नाही तर आपल्याला या जगामध्ये काहीच किंमत राहणार नाही. त्यासाठी इतरांच्या दबावाखाली जगणे आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे यात खूप फरक आहे. आपल्याला वाटते की आपण स्वतंत्र आहोत, पण असे अजिबात नाही मित्रांनो. आपण खूप दबावाखाली जगत आहोत. आपण दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे जीवन जगत आहोत. दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे जीवन आपण किती दिवस जगणार? असं जीवन आपले निघून जात आहे. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे आणि इतरांसाठी जगणे. आपण इतरांसाठी जास्त जगत आहोत. आपले लेकरं, बाळं, बायको, आई वडील, पण आपण आपला स्वतःचा कधीच विचार करत नाही की आपण आपल्यासाठी काय करत आहोत, स्वतःसाठी आपण किती वेळ देत आहोत रोज. असेच आपले जीवन निघून किती स्वतःसाठी आपण काहीच करू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या मनातील विचार बाहेर काढा आणि स्वतःबद्दल थोडा विचार करा. आपण कुठल्या लेवलला आहोत आणि आपण काय करत आहोत यासाठी जरा विचार करण्याची वेळ आलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही कमी वयात असाल तर आताच विचार करा की आपल्याला आपण या पृथ्वीवर कशासाठी, या जगामध्ये आपल्याला देवाने कशासाठी पाठवलं आहे? असंच दबावाखाली जीवन जगण्यासाठी पाठवलं आहे का? हे स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. आपल्या या जगामध्ये कोणीच नाही. आपण एकटे येणार, एकटे जाणार. त्यासाठी स्वतःवर आपल्या विश्वास ठेवा आणि स्वतःचे जीवन स्वतः घडवा. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, नमस्कार. कसे आहात आपण? मी आलो आहे एका मंदिरापाशी. श्री काळभैरवनाथ मंदिर, कुरळी या गावातील हे मंदिर आहे आणि खूप छान असे त्याचे शिल्प बांधकाम केलेलं आहे. तरी पाहू शकता तुम्ही हे मंदिर, श्री काळभैरवनाथ मंदिर. त्याची किती नक्षीकाम भारी केले बघा हे. आणि निसर्गरम्य परिसर आहे. अशा वातावरणामध्ये आपण काळभैरवनाथाचं दर्शन घेऊया. हे पाहू शकता मित्रांनो, काळभैरवनाथाचं मंदिर.
हे बघा मित्रांनो, किती भारी निसर्गरम्य वातावरण आहे हे. आणि आपण काळ भरून त्याच्या मंदिरात सकाळच्या काळी आलेलो आहे. हे बघा, हे हा गाभारा आहे. आतमध्ये मंदिर आहे, लाईट नाही वाटतं मध्ये, तरी पाहू शकता मित्रांनो किती छान बांधलेलं आहे मंदिर. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा किती म्हणजे निसर्गरम्य आहे. वातावरण किती शांत आहे. अशा वातावरणामध्ये माणसाला खूप प्रसन्न आणि आनंदी असं वाटते. किती शांत जागा आहे. पाहू शकता मित्रांनो, हे चिंचेचे झाड आहे, पुन्हा इकडे शेती आहे पाठीमागे. असं वातावरण आहे. खूप शांत जागा आहे, जिथे मी रोज सकाळी येत असतो. हा बघा बाहेरचा परिसर. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की आपण आपल्या अंतर्मनातील विचार कधीच बाहेर काढत नाही. आणि आपण दुसऱ्याच्याच दबावाखाली जगत असतो. दुसऱ्याचेच प्रश्न सोडवण्यात आपले जीवन जगत असतो. आपण आपले प्रश्न कधी सोडवत नाही. दुसऱ्याचेच आपण समस्या सोडवण्यात जीवन आपले घालवत आहोत. तरी स्वतःचे प्रश्न सोडवा, समस्या सोडवा. स्वतःला एक थोडं प्रोग्रेस करायला शिका. आणि असंच जर जीवन जगत राहिलो तर आपल्याला काहीच किंमत राहणार नाही मित्रांनो. थोडं आपल्यावर बी लक्ष द्या. स्वतःवर थोडा वेळ खर्च करा आणि स्वतः थोडं हे व्हा. धन्यवाद.